होगा ही नहीं, मेरा सीरियल मिस होगा। देखते हैं। स्टार्ट। वाह, चली गई। तो हम भी चले। कहाँ? सीरियल? अभी तो ऐड चल रहा है ना। हर चिकनाई खत्म, लगे 20 सेकंड से कम। हाय, मी शिवानी मोरे. माझ्या गृहिणी मैत्रिणींनो, तुम्हाला मला खास सांगायचं आहे की तुम्ही चूल मूल सांभाळून पण या क्षेत्रामध्ये तुम्ही येऊ शकतात. ह्याच्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाहीये. तुम्ही मेहनत केलं की सगळं काही नक्की होऊ शकतं. तुम्ही या, नक्की या. या क्षेत्रात काहीही भीती नाहीये. बिंदास या. घर मराठी, प्रेम मराठी, मी मराठी. एक क्षण माझ्या बोटात, एक क्षण माझ्या कानात, एक क्षण माझ्या हातात. प्रमोद सरांचं एवढं मार्गदर्शन ह्या गोष्टींसाठी मिळायचं कारण की ते प्रत्येक गोष्टीचं इतके डिटेलमध्ये अभ्यास म्हणजे गोष्ट समजावून सांगायचं. म्हणजे कॅमेरा अँगल्स काय असतात, म्हणजे मुळात जेव्हा याच्या अगोदर एखाद्या प्रोजेक्टमध्ये गेलो होतो तेव्हा सर तुमचा मिड शॉट आहे, लॉंग शॉट आहे, टॉप शॉट आहे, हे सगळं ऐकल्यानंतर नुसतं झिरो एक्सप्रेशन्स व्हायचे. पण मग नंतर जेव्हा सरांनी सगळे अँगल समजावून सांगितले, शॉट्स काय असतात वेगवेगळे, लॉंग शॉट्स काय असतात, मिड शॉट काय असतात, क्लोज काय असतात, तिथे कशा प्रकारचे तुम्ही एक्सप्रेशन्स दिले पाहिजे, या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये सरांनी जेव्हा समजावून सांगितले. आणि त्याच्यानंतर जेव्हा सगळ्या गोष्टींचं नॉलेज बेसिकली आम्हाला असंही सांगितलं की तुम्ही ऑडिशन देताना तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सांगतो का की मिरॅकलमध्ये A to Z पासून या गोष्टी बेसिक पासून शिकवल्या जातात. झी टीव्हीवरच्या इंडियाज ड्रामेबाज शो मध्ये चमकली पुण्याची भक्ती दळवी. अरे वाह, टेंशन लेने का नहीं, टेंशन देने का. ए, उठा तेरे वैसे और बाहर जा, गेट आउट. इतक्या मी ऑडिशन्स दिलेले आहेत किंवा काय, पण मला एक आधार आहे की मला माहिती असतं की आपलं काही समजा चुकत असेल किंवा आपल्याला जर काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं द्यायला प्रमोद सर आणि मधुराणी मॅडम आहेत. साहजिकच मला खूप एक आधार वाटतो आणि मला त्याचा खूप आनंद आहे की मी मिरॅकल्सची सदस्य आहे. ज्योतिताई ही आमची नेहाताई. मी A.R. रहमानच्या इन्फिनिट लव्ह या अल्बम मध्ये काम केलंय इंडियन गर्ल म्हणून. कॅमेरामॅन आणि डायरेक्टर दोन्ही फॉरेनचे होते. ऍक्टिंगचं पण केलं आणि सगळ्यातच केलं माझं कौतुक त्यांनी. हरदम में खुल जा हमदम, खुल जा हमदम, खुल जा हमदम, हर दिल में बेहद सरगम, बेहद सरगम. प्रमोद सर आणि मधुराणी मॅडम भेटले तर 3 वर्षात खूप तरी, पण मला त्यांचं एक वाक्य अजून आठवतं, पेशन्स ठेवायचा. मी मिरॅकल्सच्या स्पेशल ऍक्टिंग बॅचचा विद्यार्थी आहे आणि नुकत्याच 13 जूनला प्रदर्शित झालेल्या जय जयकार या सिनेमात मी दिलीप प्रभावळकरांसोबत मुख्य प्रमुख भूमिकेत दिसलेलो आहे. माझ्या गावच्या रात्रीला कोणी चांदण गोंधन बाई. पहिलाच माझा सिनेमा. जनरली काय होतं, पहिला सिनेमा म्हणजे भीती वाटते. दिलीप प्रभावळकरांसारखे ग्रेट ऍक्टर्स आपल्यासोबत काम करत असतात तर त्याचं दडपण येतं. पण मला हे करताना थोडंसं बरं गेलं. का माहितीये का, कारण आपल्याला ज्या गोष्टी तिथे करायच्या असतात ना त्या आपल्या स्पेशल ऍक्टिंग कोर्समध्ये ऑलरेडी झालेल्या असतात. म्हणजे स्क्रिप्टचं वाचन असेल, ऑडिशन असेल, त्यानंतर शॉर्ट फिल्म मेकिंग जो आपला पार्ट असतो, त्यानंतर एकांकिका, या सगळ्या गोष्टी आपल्या स्पेशल ऍक्टिंग कोर्समध्ये केलेल्या असतात. त्यामुळे आज जे काही मला यश मिळालंय त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे मिरॅकल्सचा. प्रमोद सर आणि मधुराणी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मी जे काही शिकले त्याचा मला खरोखर खूप फायदा होतोय आणि तुम्ही तो फायदा करून घ्या. आज मी जे आहे पुढच्या वर्षी तुमच्यापैकीच कुणीतरी इथे येऊन बसलेलं असेल अशी मला नक्कीच खात्री वाटते. इथे हा आपल्याला सगळा अनुभव घेऊन आपण जेव्हा पुढे जातो आणि परफॉर्म करतो तेव्हा आपल्याला कळतं रे हो हे आपल्याला तेव्हा कधीतरी शिकवलं गेलं होतं. आणि जो काही आपला अभ्यासक्रम आहे अकॅडमीचा, म्हणजे तुम्ही स्किट्स करता तेव्हा आपल्याला डायरेक्शन पासून ते लिखाणापासून सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. इव्हन
सांगायची गोष्ट म्हणजे की आपण चालावं कसं इथपासून शिकवलं जातं. कोण कोणाला ठेचेल हे माहित नाही, पण निवडून कोणी आलं तरी तुम्ही आम्ही ठेचले जाणार हे नक्की. खरंच सामान्य असणं हा शाप आहे का? सेमिनारला मी गेले तेव्हा मी एकटीच गेलेले, माझे आई बाबा नव्हते. मी सेमिनार अटेंड केला, तिथल्या स्टुडंट्सना भेटले, सरांना भेटले. त्यानंतर मी घरी जाऊन आई बाबांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की आय जस्ट वॉन्ट टू ट्राय ऍक्टिंग की एकदा. पण बेसिकली मी सायन्स स्टुडंट असल्यामुळे आई बाबा थोडे डायसी होते की नको आपल्याला इंजिनिअरिंग डॉक्टरच करायचं आहे वगैरे असं. पण मी मग बाबांना म्हणाले की आपण एकदा प्रमोद सरांना भेटून बघूयात. तर मग मी आणि बाबा प्रमोद सरांना भेटायला गेलो. प्रमोद सरांनी त्यांना खूप छान पद्धतीने समजून दाखवले आणि बाबा अग्रीड की ठीक आहे तू हा कोर्स कर. मी स्पेशल ऍक्टिंग कोर्स केलाय अंडर मधुराणीताई आणि प्रमोद सर. मला खूप मजा आली. बेसिकली हा कोर्स करताना मला माझे खूप काय म्हणतात त्याला, आमचे जे बॅचमेट्स होते ते खूप छान होते. म्हणजे वैभवी असो अमित असो आमचा खूप छान ग्रुप जमलेला. त्यामुळे ते ग्रुपमध्ये आम्हाला काम करताना खूप मजा आली. बेसिकली प्रमोद सर खूप इंटरॅक्टिव्ह आहे, तुम्हाला खूप छान शिकवतात ते. टीचर आणि स्टुडंट रिलेशनशिप पेक्षा आय गेस यू इझिली बिकम फ्रेंड टू हिम. आणि मधुराणीताई ऍड लेक्चर घ्यायला आलेली आम्हाला. शी इज ऑल्सो व्हेरी स्वीट पर्सन. आणि मेनली द बेस्ट थिंग अबाउट देम इज ते खूप ओपन माइंडेड आहेत आणि ऑन द फेस बोलतात. देर इज नथिंग बिहाइंड इट. त्यामुळे आय लाईक दॅट क्वालिटी मोर. ऑडिशन देताना मला बेसिकली आत्ताही सीन करताना खूप भीती वाटते, त्यामुळे मी ऑडिशनच्या वेळेला तर खूपच घाबरली. पण दुर्वा वॉज वन ऑडिशन ज्याला मी घाबरले नव्हते. आय डोंट नो वाय. आणि मी ऑडिशनला जायचे तेव्हा काय काय अनुभव यायचे ते मी मधुराणीताईबरोबर सगळे शेअर केले. आणि शी हॅज बीन अ व्हेरी गुड मेंटर अँड ऑब्व्हियसली काइंड ऑफ अ फ्रेंड फॉर माय. आय एम व्हेरी हॅपी डुईंग दिस कोर्स. इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. मी फर्स्ट टाइम ऍक्टिंग केली आयुष्यात. आणि ऑब्व्हियसली दिस हॅज ऑल हॅपन बिकॉज ऑफ प्रमोद सर अँड मिरॅकल फॅमिली. कधी उंच अंबरी कधी खोल डोही गेले, माझे मन तुझे झाले, माझे मन तुझे झाले, माझे मन तुझे झाले, तुझे झाले. प्रभुलकर आणि मधुराणी प्रभुलकर यांच्या मिरॅकल्स अकॅडमी मधून कोर्स केला. आणि त्या कोर्समध्ये त्यांनी खूप म्हणजे जवळपास खूप शिकवलं त्यांनी. म्हणजे कॅमेरा अँगल्स, बेसिकली ऍक्टिंग तर शिकवलंच त्यांनी. आणि इम्प्रोव्हायझेशन झालं. इम्प्रोव्हायझेशनमध्येही बरंच शिकायला मिळालं त्यांच्याकडून. एकांकिका झाल्या, शॉर्ट फिल्म्स झाल्या. एकांकिकाच्या प्रॅक्टिसेस त्यांनी मनापासून घेतल्या. म्हणजे ते स्वतः यायचे बघायला की काय करतायत, कसं करतायत वगैरे. सजेशन्स द्यायचे आम्हाला की तुम्ही चुकताय किंवा हे छान आहे तुमच्यात वगैरे, तर ह्याला एनहान्स करा. असं ते सगळं आम्हाला नेहमी सतत गाईड करायचे. मधुराणी मॅम सुद्धा आम्हाला गाईड करायच्या. त्या डान्स बॅचेस घ्यायच्या, त्या सुद्धा खूप छान होत्या. तर त्यांचं जे मी वर्कशॉप केलं तर आता त्याचाही मला खूप फायदा होतोय. खूप सुरुवातीला म्हणजे मी साधारण पहिली ऑडिशन जेव्हा दिली तेव्हा मी खूप नर्वस होते की कसं असेल, काय असेल वगैरे वगैरे. थोडंसं मग सुरुवातीला थोडं फेलियर आले की बाबा तुझ्यात हे कमी आहे, तुझ्यात ती कमी आहे. देन आय यूज्ड टू कॉल सर की सर त्यांनी असा फीडबॅक दिला. तर मग सर मला सांगायचे की हो मग ह्याच्यावर असं वर्कआउट कर, तसं वर्कआउट कर. सो देन प्रॅक्टिस. मग हळूहळू त्याची सवय होत गेली. मग ते की जायचं ऑडिशनला, मग तो कॉन्फिडन्स बिल्डअप होतो की ऑडिशनला गेल्यानंतर. असं काय होतंय अंकिता तर हेच शिकले लँग्वेजची. तिचं आभाळ कसं निळं निळं आणि फुल कसं लाल चुट्ट. माझं पण आभाळ निळा होणार. असावा सुंदर स्वप्नांचा बंगला. ही कंटाळा न करता माझ्या मुलीने सगळ्या ऑडिशन्स दिल्या. ना उमेद अजिबात झाली नाही. नाहीतर बाबा आपण एवढ्या ऑडिशन दिल्या, जवळजवळ आम्ही 40 ते 45 ऑडिशन कंटिन्यू देत होतो. अशा ऑडिशन करता करता आम्हाला असावा सुंदर स्वप्नांचा बंगल्याची सुद्धा आम्ही ऑडिशनच दिलेली होती. पूर्ण अभ्यासाचं शेड्यूल सांभाळून तिने शूटिंग केलं, सेटवर गेलं. काय ती लीड करत असल्यामुळे तर प्रत्येक दिवसाला तिचे सीन असायचे भरपूर. पण कधी तिने कंटाळा नाही केला, काय कधी हे नाही केलं. त्याच्यामुळे जे काय आहे ना ते सुरुवात झाली मिरॅकल्समुळे. कारण ते नसतं तर आम्ही इथपर्यंत पोहोचूच शकलो नसतो. जगण्याच्या समयीत
तुझ्या भंगाच्या वाती वादळात चालताना तू माझा रे सांगाती माझा सांगाती तोंड सांभाळून बोला. आई गडबड तर मला त्याची कल्पना आहे. ती खूप प्रेमळ. मी मानसी. खूप वाईट झालं. बोलणार नाही त्यांना कोणी त्रास दिला ते